हरिओम. अमृतानुभव योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 7. अज्ञानखंडन. ओवी क्रमांक 257. भलतैसा फाके परी एकपणा न मुके, नाना संकोचे तरी असके हाची आथी. अर्थात आत्मपरब्रह्म अप्रत्यक्षपणे येथे विविधतेने दृश्य झाले तरी त्याचे एकत्व ढळत नाही, किंवा दृश्य आवरून ते संकोचित झाले तरीही ते अबाधितच राहते. कितीही उलथापलती झाल्या तरीही स्वतः अबाधित राहणे हा आत्मपरब्रह्माचा विशेष आहे. विश्वे निर्माण झाली, टिकली, लय झाली तरी आत्मपरब्रह्म जसे असते तसेच असते. आपण नेमके हेच करायचे आहे. आपल्याकडून अनेक कृती होतात, काही नष्टही होतात, काही वेळा यश येते, काही वेळा अपयश येते. काही गोष्टी आपल्याला सोडून द्याव्या लागतात. प्रत्येक वेळी स्वतःचा स्वार्थच पाहायचा नाही. काही गोष्टी इतरांसाठी समाजाची सेवा म्हणून करायच्या आणि ते लगेच विसरून जायचे. आपण आपले सृजनाचे काम प्रामाणिकपणे चोख करायचे आणि जे होईल त्याला साक्षी राहायचे. कशाचाही वैयक्तिक जीवनावर परिणाम करून घ्यायचा नाही. हीच त्या प्रभुविभूची सेवा आहे. ओवी क्रमांक 258. सूर्याचिया हाता अंधकारू नये सर्वथा, मा प्रकाशाची कथा ऐकता का. अर्थात सूर्यापुढे अंधार कधीही येत नाही, मग तो सूर्य प्रकाशाची कथा तरी कसा ऐकेल. सूर्य सदा प्रकाशित असलेलाच आहे. प्रकाशाशिवाय सूर्य असूच शकत नाही. यामुळे स्वाभाविकच त्याच्यापुढे अंधार येऊ शकत नाही. सूर्यावर कधीही अंधार असू शकत नाही. आता जर कोणी सूर्याला अंधाराबाबतीत काही सांगू लागला तर त्याला मोठे आश्चर्य वाटेल, कारण तो म्हणेल की अंधार असे काही अस्तित्वातच नाही. मला अंधार काळा की गोरा तेही माहीत नाही. पाहिजे तर नमुना म्हणून मला थोडा अंधार दाखवायला आणा. असा कोणी अंधार येथे आणला तर तेथे यायच्या आधीच तो अंधार तेथून पलायन करेल. तो सूर्यापुढे येणार नाही. मग आता द्वंद्वाच्या नियमाप्रमाणे सूर्याला कोणी प्रकाशाबद्दल काही सांगू लागला तर त्याचेही सूर्याला आश्चर्यच वाटेल, कारण प्रकाश म्हणून असे काही स्वतंत्र आहे याची त्याला कल्पनाही नाही. कारण ज्याला अंधार माहीत आहे त्यालाच प्रकाश माहीत आहे. सूर्य स्वतः प्रकाशच आहे, यामुळे त्याची त्याला कल्पना नाही. सूर्याला प्रकाशाची माहिती का नाही याचे कारण माऊली पुढील ओवीत सांगत आहेत. ओवी क्रमांक 259. अंधारू की उजिवडू हा एकला एक वडू, जैसा का मार्तंडू भल तेथे. अर्थात अंधार असो किंवा उजेड असो, जसा काही संबंध नसल्यासारखा हा सूर्य कोणीकडे तरी भलतीकडेच एकटा एकलकोंडा आहे. या ओवीच्या अर्थावरूनच स्पष्ट होत आहे की सूर्य त्याच्या जागी अढळ राहून आत्मपरब्रह्माला प्रदक्षिणा घालत त्याची अव्याहत उपासना करत आहे. तो या उपासनेमुळे ब्रह्मतेज संपन्न तेजपुंज आहे. त्याच्या अवतीभोवती त्याच्यामधून निर्माण झालेले ग्रह फेरे घेत आहेत आणि त्यांना त्याची ऊर्जा मिळत आहे. यात पृथ्वी नावाची सजीव वस्ती असलेला ग्रह आहे आणि हे सजीव त्याच्या ऊर्जेमुळे जीवित आहेत, वगैरे वगैरे. याचा सूर्याला पत्ताही नाही. तो त्याचे काम करत आहे आणि त्यायोगे त्यामधून सृजन होत आहे. यास्तव माऊली म्हणतात की सूर्याला जसा काळोख माहीत नाही तसेच त्याला प्रकाशही माहीत नाही.
याचप्रमाणे आपण आपले स्वधर्माने प्राप्त स्वकर्म करत असावे. त्याचा परिणाम काय होत आहे ते आत्मपरब्रह्मावर सोडून आपण उर्वरित वेळी अध्यात्मात रत राहावे. जणू काही आपल्या स्वकर्माशी काहीही संबंध नाही. ओवी क्रमांक 260. तैसा आवडतीये भूमिके आवडलिया ही कौतुके परी ययाते हा न चुके हाची ऐसा. अर्थात हे आत्मपरब्रह्म त्याच्या आवडीच्या विषयात जरी गढून गेले तरी त्याच्या मूलभूत स्वरूपात किंचित मात्रही बदल होत नाही. सर्वप्रथम आपण हे लक्षात घ्यायचे आहे की वास्तवात आत्मपरब्रह्माला आवड आणि नावड असे काहीही नाही. ते सर्वस्वाला सदा साक्षी आहे. त्याची ऊर्जा सर्वांना समप्रमाणात मिळत असते. तथापि केवळ आपल्याला आत्मपरब्रह्माचा हा विशेष कळावा, समजावा म्हणून माऊलींनी तसे येथे म्हटले आहे. कारण जर आपल्याला आपल्या आवडीचे काम करायला मिळाले तर आपण अति उत्साहाने ते काम करतो. ते काम आपल्याकडून फार उत्तम प्रकारे केले जाते. परंतु जर आपल्याला आपल्या नावडते काम करावे लागले तर आपण ते काम करतो, परंतु आपल्या चेहऱ्यावर स्पष्टपणे नाराजी असते. याचा आपल्याही नकळत आपल्या त्या कामावर परिणाम होतो. तसे काही आत्मपरब्रह्माचे बाबतीत होत नाही. ते सूक्ष्म, जड, वनस्पती, लता, पशु, पक्षी, कीटक, मानव, देव, दानव इत्यादी सर्वांजवळ सारखाच व्यवहार करते. माऊली म्हणतात की त्याला सर्वांचेच कौतुक आहे. ही सृष्टी विविध प्रकारे फुलावी, सजावी, नटावी आणि याचा निखळ आनंद सर्वांना मिळावा हाच यामागे हेतू आहे. आपणही काम कोणतेही असो, एकदा ते काम करण्याचे मान्य केले की ते काम आपल्याला आवडो किंवा न आवडो ते मनापासून करावे. याचा आपल्या कामावर परिणाम होऊ देऊ नये. त्यापासून सर्वांना जास्तीत जास्त आनंद कसा मिळेल यासाठी झटावे. सृजन हाच हेतू त्यामागे असावा. आता माऊली 261 या ओवीपासून ते 266 पर्यंतच्या ओव्यांमधून दृष्टांत देत आहेत आणि त्यानंतर ते आत्मपरब्रह्माचा एक विशेष सांगत आहेत. ओवी क्रमांक 261. सिंधूची शिव न मोडे पाणीपणा सळू न पडे जरी मोडूत गाडे तरंगांचे. अर्थात समुद्रात महाप्रचंड लाटा निर्माण होतात आणि विरतात तरी समुद्र त्याची सीमा ओलांडत नाही किंवा त्याच्या पाण्यावर त्याचा काही परिणाम होत नाही. माऊली सागराचे उदाहरण देत आहेत. सागरात एकामागोमाग एक अशा महाप्रचंड लाटा निर्माण होतात. त्या अति उंच जातात, तथापि त्या किनाऱ्यापर्यंत जातात आणि तेथेच विरून पुन्हा समुद्रात समर्पित होतात. त्या कधीही किनाऱ्याची सीमा ओलांडत नाहीत. यामुळे सागराच्या पाण्यावर याचा काहीही परिणाम होत नाही. याचप्रमाणे आत्मपरब्रह्मात अनंत घडामोडी घडतात. सजीव, निर्जीव असे अनेकविध वस्तुजगत निर्माण होते. ते येथे काही काळ टिकते आणि नष्ट होते. पुन्हा नवीन वस्तुजगत निर्माण होते. अशा प्रकारे येथे अव्याहत उत्पत्ती, स्थिती, लय असे सुरू असते. असे जरी सतत होत राहते तरीही यामुळे आत्मपरब्रह्माची सीमा ओलांडली जात नाही. ती वैश्विक कक्षा सांभाळली जाते. याचप्रमाणे आपले जीवन आपल्या संचिताने मर्यादित केलेले असते. येथील भौतिकाच्या भोगापवर्गतेला बळी पडून त्याची मर्यादा कधीही ओलांडू नये. तर आणि तरच आपले संचित याच देही आणि याच जन्मी सहजच संपुष्टात येते. यात विशेष असे आहे की आपण याच देही आणि याच जन्मी
कैवल्याची यात्रा करू लागतो. या योगे येथून पुढे आपले जन्ममरणाचे फेरे संपुष्टात येतात आणि आपण स्वमर्जीने विश्वाची यात्रा करू लागतो. हरिओम.